ओ बाई थांब, तिथंच थांब. काऊन काऊन काय 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 म्हणतात ताई? काय झालं? का हो बाई, मी रोज पाहत आहे तू रोज दुपारची येते, त्या दानपेटीतले पैसे चोरते, घरी जाते. असं का करते बाई तू? ओ बाई, मी चोरीगिरी नाही केली हो बाई. मी कशाला देवीच्या हातली चोरी करेन हो बाई? मी खरंच चोरी नाही केली हो बाई. दाखव बरं तुझ्या हातात काय आहे ते. दाखव दाखव इकडे. ओ बाई, हा हे बघ, तू रोज देवी जवळचे पैसे चोरून नेते. चोरी करणं पाप आहे, माहित नाही का तुला? ओ बाई, गलती झाली. आता याच्या पुढे नाही चोरी करणार. मी चोरी नव्हती केली, म्हणजे करत नव्हती चोरी, पण मला माफ करा. आता मी एक बारची केली, आता डबल करणार नाही हो बाई. आता मला माफ करा हो बाई. ओ बाई, कोणाला सांगू नका हो बाई, नाही तर साऱ्या गावात नाही बदलामी होईन हो बाई. सांगू नका हो कोणाला बाई. ठीक आहे, ही गलती तुला माफ करते, पण याच्या पुढे तू देवळात चोरी करताना जर दिसली तर मी पोलिसाच्या ताब्यात देईन तुला. ठीक आहे बाई. जरूर ह्या बाईची काहीतरी मजबुरी असेल, म्हणूनच ही देवळात पैसे चोरायला येते. तिच्या घरी जाऊन पाहायला पाहिजे. ओ ताई, तुम्ही इथं पण आला का हो ताई? ओ ताई, कोणाला सांगू नका हो ताई. नेमकं म्हणजे माझ्या आईला सांगू नका हो ताई, मी चोरी केली म्हणून. ताई, एवढी गलती माफ करा हो ताई. तुमची आई आहे का? ती आजारी आहे का? ओ ताई, माझी आई खूप दिवसाची आजारी आहे, कामधंदा नाही आहे, म्हणून मी नाही का औषधासाठी चोरी केली होती. पण चोरी करणं गुन्हा आहे. हे बघ, तिच्या औषधाचा खर्च मी पूर्ण करेल. हे घे पैसे. काही मदत मी करते तुझी, पण दानपेटीतले पैसे नको चोरू. माझ्या घरी यायचं, दूध वगैरे लागलं तर घेऊन जायचं. धन्यवाद ताई, तुम्ही पैसे दिल्याबद्दल. तुमचं खूप खूप उपकार होईल ताई.